ठरलं तर मग मालिकेच्या 12 एप्रिलच्या सुपरफास्ट अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे। अर्जुन आणि सायली दोघे चित्रपटगृहात असतात। त्यांची पहिली भेट याच ठिकाणी झालेली असते आणि त्याबद्दलच्या सगळ्या आठवणी त्यांना आठवतात। अर्जुन आणि सायली पुन्हा एकदा पॉपकॉर्न घ्यायला जातात तर सायली एका मुलीच्या धक्क्यामुळे खाली पडू लागते। अर्जुन तिला सावरतो, परंतु त्याच वेळेस सायलीला आठवतं की 2 वर्षापूर्वी जेव्हा आपण चित्रपट बघायला आलो होतो तेव्हा प्रियाने पोटदुखीचं नाटक केलं आणि विलास बरोबर ती घरी गेली आणि त्यानंतरच विलासचा खून झाला। ती अर्जुनला याबद्दल सांगते। यावरून अर्जुनला लगेच एक कल्पना सुचते की जसं आज चैतन्यने आपल्याला पिक्चरचे तिकीट बुक करून दिले, त्या दिवशी नक्कीच जर तन्वीला दुसऱ्या कोणी पिक्चरचे तिकीट बुक करून दिले असतील तर आपल्याला मोठा पुरावा सापडेल आणि तो याबद्दल चौकशी करायचं ठरवतो। इकडे प्रिया ही घरी असते। ती नागराजला सांगते की सायलीने माझ्या रूममध्ये मोबाईल लपवून ठेवला होता। यावरून नागराज चांगलाच घाबरतो। त्याच वेळेस रविराज तेथे येतो आणि प्रिया त्याला सुद्धा याबद्दल सांगते। त्यामुळे रविराज खूप चिडतो आणि अर्जुन सायलीला कोर्टाची नोटीस पाठवायचं ठरवतो। इकडे अर्जुन आणि चैतन्य हे इन्स्पेक्टर सावंतची वाट पाहतात की एकदा का ते आले आपल्याला त्या पिक्चरच्या तिकीटबद्दल सगळी माहिती समजेल आणि मग प्रिया विरुद्ध एक मोठा पुरावा आपल्या हाती लागेल। तर प्रिया ही खूप घाबरलेली असते। ती नागराजला सांगते की मी गळ्यातील लॉकेट घरातच काढून ठेवलंय, कारण तो म्हातारा मधुभाऊ घरी येऊन राहिलाय ना, त्याला जर माझं सत्य कळलं की मी खरी तन्वी नाहीये तर तो सगळ्यांना सांगेल। तेव्हा नागराज प्रियाला समजावून सांगतो मधुभाऊला याबद्दल काहीच माहिती नाहीये, कारण हे लॉकेट ऍक्सिडेंटच्या वेळेस महिपतने त्याच्याजवळ ठेवलं होतं आणि त्यानंतर मी ते तुझ्या गळ्यात घातलं, त्यामुळे तू ते बिनधास्त गळ्यात घाल। हे ऐकून प्रियाला खूप आनंद होतो। इकडे अर्जुन इन्स्पेक्टर सावंतला घेऊन थिएटरमध्ये पोहोचतो तेव्हा 2 वर्षापूर्वीच्या चित्रपटाचे सगळे डिटेल्स त्याच्या हाती लागतात आणि त्याला समजतं की प्रियाला तिकिटांचं बुकिंग हे साक्षी शिखरेने करून दिलं होतं। त्यामुळे अर्जुन खूप खुश होतो। आपल्या हाती मोठा पुरावा लागलाय हे त्याला समजतं। तर सायली ही पूर्णाजीची खूप छान काळजी घेते। पूर्णाजी उन्हातून बाहेर येते तर ती पूर्णाजीला पाणी प्यायला देते, परंतु प्रियाला हे पाहवलं जात नाही आणि प्रिया ही पुन्हा एकदा पूर्णाजीला सायली विरुद्ध भडकून देते की पाहिलं का पूर्णाजी, मी हिच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करते आणि हिने आमचा वाद कोर्टात नेलाय। यावरून पूर्णाजी सायलीवर चिडते, पण सायली तिला जुन्या गोष्टींची आठवण करून देते की तुम्ही मला नाचसून म्हणून मान्यता दिली होती आणि माझ्याशी किती प्रेमाने वागत होतात आणि दोघीही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात। पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन आणि दामिनी देशमुखची कोर्टाच्या आवारात भेट होणार आणि तेथेच वाद सुरू होईल। मग असे सुपरफास्ट अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।